पारोळा तालुक्यातील शेवरे दिगर शाळेतील 113 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। आमदार चिमणराव पाटील यांच्या पुतण्याची शाळा असल्यानं प्रकरण दडपलं जात आहे। पवार गटाच्या सतीश पाटील यांनी हा आरोप केला आहे, तर दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। जी शाळा आहे ती गावाच्या बाहेर कुठेतरी शेतात आहे, कुठल्याही सुखसुविधा तिथे नाही, प्लॅस्टर झालेले नाही, पाण्याची व्यवस्था तर अतिशय गंभीर आहे। कुठून तरी पाईपनं एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये पाणी सोडलं जातं, पिण्याची व्यवस्था तीच आहे। मला वाटतं इतके गंभीर प्रकार जे झाले तरी शालेय व्यवस्थापन समिती लक्ष देत नसेल, चेअरमन देत नसेल, काल जर त्यातला एखादी दगावला असता तर मला वाटतं हा प्रकार कुठे गेला असता। त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे। जेवण आपल्या शाळेतच, आमच्या शाळेत जिथं रोज आमचा शालेय पोषण आहार शिजवला जातो त्याच ठिकाणी बनवलं गेलं होतं। त्यात वरण भात, मटकीची भाजी आणि गुलाबजामुन होते। ते जो सर्व माल होता तर तो पारोळ्याहून आमचे अध्यक्ष आहेत समीर पाटील यांनी तो पाठवलेला होता आणि तो सगळा आम्ही या ठिकाणी चेक करूनच, त्याच्या एक्सपायरी डेट असतील, त्याची गुणवत्ता असेल तर ती चेक करूनच त्या ठिकाणी तयार केलं होतं आणि स्वतः जातीने लक्ष देऊन, मी असेल, माझे कर्मचारी असतील तर त्यांनी जातीने लक्ष देऊन त्या गोष्टी स्वयंपाकी ज्या आहेत तर त्यांच्याकडनं